इतक्या दिवसापासून जी मागणी होती, कोणताही राजकीय त्याला पाठिंबा किंवा ध्वज नव्हता आणि अशा काँग्रेस जनता पार्टीच्या प्रभावाखाली अखेर केंद्र सरकारला झुकावं लागलं. बरोबर काय वाटतं? या देशामध्ये अनेक दिवसांपासून नीट पेपर फुटी आणि एकंदरच शिक्षण पद्धतीमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि शिक्षणामध्ये सरकारचं होत चालले लाईन नाही ना मोठी शिक्षण पद्धती आणि शिक्षणामध्ये होत असलेला भ्रष्टाचार आणि एक पिढी उद्ध्वस्त होत असतानाचं चित्र हे सगळं विचलित करणारं होतं. आणि त्यामुळे एक भारतभरामध्ये क्रोध, एक आक्रोश, एक राग निर्माण होत होता. 20 तारखेला या देशातल्या युवा वर्गाने मोर्चा काढला राजीनामा मागायला. त्याच्यावर जो लाठीमार झाला मला वाटतं की तो अमानवी होता, ज्याला अनकॉल्ड फॉर म्हणतात तसा होता. आंदोलन चिघळत गेलं. ह्या आंदोलनाचं मुख्य वैशिष्ट्य काय होतं तर या आंदोलनामध्ये हिंसा कमी होती, पण मात्र ज्या शब्दात त्यांना थोबाडीत मारता येत होती तशी थोबाडीत गेल्या 70 वर्षात मारताना मी बघितलेली नाही. हसत खेळत ते मजा करत तुमची टिंगल उडवायची, पण तुमची जी टोपी उडवायची तशी टोपी उडवणं सोपं नव्हतं. त्यांच्या घोषणा, त्यांच्यातला उत्साह. काल रात्रीचं चित्र गेले 4 दिवस मी चित्र बघतोय. 4 वाजता चौकून भागून रस्त्यावर तसेच उघडे कपड्यांशी झोपले. कोण कुठल्या जातीचा पंथाचा कुठलाच आतापत्ता नाही. एक अनोखं आंदोलन होतं. आणि अशी आंदोलनं जेव्हा पेटतात तेव्हा या देशाचा इतिहास आहे की झुकावत राहतो. जसं मी सांगतो की 73 ते 75, 75 ते 77 आणि इंदिरा गांधींचा पराभव हा कुठल्या मोठ्या नेत्यांनी नंतर आले मोठे नेते, पण आधी गुजरात आणि बिहारच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आंदोलन अखेरीस इंदिरा गांधींच्या पराभवाकडे घेऊन गेलं. तसंच झालं. राहुल गांधींनी हे सगळं सुरू केलं, पण जेव्हापासून अभिजित दिपके यांनी कॉकरेज हा शब्द उचलला, जो आपले हिज लॉर्डशिप सूर्यकांतजी यांच्या तोंडातनं बाहेर पडला होता आणि त्याच्यातनं त्यांनी जे वातावरण गरम करत ठेवलं आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांनी जे आंदोलन चालू ठेवलं, आज त्याच्या या जिद्दी स्वभावाला तरुणाईंनी साथ दिली आणि आज त्या तरुणाईपुढे सरकारला झुकावं लागलं आणि अखेरीस राजीनामा द्यावा लागला. काय वाटतं, सरकारनं सुरुवातीला जेवढं दुर्लक्ष केलं तेवढंच शेवटी सरकारला झुकावलं? पण हे दुर्लक्षच त्यांच्या अंगाचे. त्यांना वाटलेलं लाठ्या काठ्यांना हे पोरं घाबरतील. एक वेळ अशी आली की पोरच म्हणायचे मारो मारो मारो, काय करणार. आणि शेवटी पोलिसांना माझी अशी माहिती आहे की पोलिसांची मुलं बाळं सांगत होती की बाबा तुम्ही टीव्हीवर कुठे दिसू नका. म्हणजे एवढा मानसिक दबाव त्या पोरांवर आणि त्यांच्या वडिलांवर होता की माझे वडील जर टीव्हीवर दिसले कोणाला मारताना किंवा कोणाला काही करताना तर मला परिस्थिती अवघड होईल. आणि त्यामुळे ही जो सोशल मीडिया यांनी जी एक नवीन क्रांती घडवली, हे जेनझी जे 16, 17, 20 वर्षाची पोरं आहेत, 22 वर्षाची पोरं आहेत, 25 वर्षाची पोरं आहेत, त्यांना मनापासून सलाम. ही त्यांची लढण्याची जिद्द ही अशीच कायम राहू. पंतप्रधान नरेंद्र मोदींची खुर्ची धोक्यात होती म्हणून कुठेतरी हा राजीनामा घेतला गेला. किंवा सरकार पाहता ज्यांना धुरळ म्हणून हिनवलं गेलं होतं त्या सरकारला कुठं झुकवलं. पंतप्रधान मोदींची खुर्ची धोक्यात होती असं नाही, तर राजकीय वातावरण मात्र सरकार विरोधी आता देशात तयारच झालो. हा पेपर लीक हा एक भाग झाला, पण वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची झालेली नामुष्की, आपली आजची आर्थिक परिस्थिती, या सगळ्यामुळे इथेनॉल
या सगळ्यामुळे लोकांमध्ये जो राग होता ते ते आपण कुकरमध्ये शिजवत असतो तेव्हा ते बाहेर पडतं ना व्हेंट, तसा तो पेपर लिकने हवा दिली आणि देशभरात सगळं पेटलं. काय वाटतं गेल्या म्हणजे 2014च्या आधी जे निर्भयाचं आंदोलन झालं होतं ते निर्भयाचं आंदोलन हे मूळ ठरलं आणि नंतर सत्ता बदल झाला. आता हे जे आंदोलन आहे या आंदोलनामुळे येणाऱ्या काळातल्या सगळ्या आंदोलनाला कलाटणी मिळेल आणि 2029चं चित्र आता दबाव निर्माण राहील. हा दबाव जो निर्माण झाला आहे एवढ्या लवकर जाणार नाही आणि आता जसं आहे आता आंदोलनं चालूच राहणार. आता आत्ताच माझ्या कानावर आलं की इथेनॉल विरुद्ध आंदोलन सुरू होतं आहे आणि एकदा का दहशत संपली, एक तर दहशतीवर तर राज्यव्यवस्था चालवायची नसते. राज्यव्यवस्था ही नेहमी प्रेमाने चालवायची असते, आपलेपणाने चालवायची असते. तुम्ही दहशत निर्माण केलीत, एकदा दहशतीचा तो सगळा बुजगावणं कोसळलं की मात्र मग सगळे परिस्थितीच अवघड होती. प्रेमाने हाताळलं असतं पहिल्याच दिवशी या पोरांच्या डोक्यावरनं प्रेमाने हात फिरवला असता तर परिस्थिती वेगळी असते. पोरांना प्रेमाची गरज होती. तुम्हाला वाटलं ते लाट्यागाट्यांना घाबरून जंतर मंतरवर येणार नाही. आदल्या दिवशी मार खाल्लेली पोरं दुसऱ्या दिवशी परत जंतर मंतरवर यायची. तर ज्याप्रमाणे जंतर मंतरवर आंदोलन होतं त्याचप्रमाणे ठिकठिकाणी गल्ली बोळातून देखील अनेक जण बाहेर आली. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून पाठिंबा दर्शवू लागले. त्यामुळे लोकशाहीचं एक मोठं आंदोलन देशभरामध्ये उभं राहिलेलं आहे. या देशातली लोकशाही, या देशातला भीमराव आंबेडकर प्रत्येकाच्या हृदयात जागा आहे हे दाखवून दिलं. या तरुण पोरांनी हे पण दाखवून दिलं की या देश गांधींचा आहे. एवढा मार खाऊन सुद्धा या पोरांनी कुठेही हिंसर प्रतिक्रिया किंवा कायदा सुव्यवस्था बिघडवणारी परिस्थिती निर्माण केली नाही. कुठेही कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेतला नाही. पोलीस जे सांगतात ना की आम्ही कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित करायला ते हे करत होतो ते करत होतो, कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण झाला नव्हता. दादरमधल्या एका प्रसंगामध्ये एका बाईला म्हणजे एका पुरुषाला पकडायला गेल्यानंतर एक बाई मध्ये आली वगैरे वगैरे किंवा आमच्या तुमच्या लक्षात कसं येत नाही स्त्रीच्या शरीराचा भाग कुठल्या आपल्या हातात आलेला आहे ते पोलिसाला कळलं नाही. हातातल्या संवेदना मेल्या आहेत का तुमच्या? आणि प्रवेश करताना तुमच्या डोळ्यात लागलेली आग, तुम्ही काय दरोडेखोराला काय दाऊद इब्राहिमच्या किंवा कुठल्या गँगच्या पोराला मारायला चालले होते की काय? सगळे विद्यार्थी चळवळीतली पोरं आहेत. एकदम मऊ 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 पोरं बिचारी उभ्या असलेल्या पोरीच्या कानशीला खाली वाजवायची. दिल्लीमध्ये काय केलंय, दिल्लीमध्ये काय हाल केलेत पोरांचे, कसे मारलेत त्यांना उभे आडवे. आणि वर्दी नसलेले कोण माणसं पोरांना मारत होती, कोण माणसं सोडून गेला. तर एक विचार जो होता या संपूर्ण मारहाणीमध्ये अजूनही अकाउंटेबिलिटी स्थापन झालेली आहे. उलट सूर्यकांत यांनी तर म्हटलं की आम्हाला वेळ आहे पोलिसांच्या मारहाणीचे व्हिडिओ बघायला घेऊन काय वाटतं हे या संदर्भात ज्यांनी मारहाण केली त्या पोलिसांनी त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे. त्यांच्यावर मागणीच केली ना अभिजित दिटकेनी आणि राहुल गांधींनी लोकसभेत मागणी केली की तुम्ही विद्यार्थ्यांना मारूच कसे शकता. आणि मारायची काही पद्धती असते. तुम्ही गन्सचा वापर करता, पेलेट गन्सचा. त्याच्या जखमा बघितल्या ज्या राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवल्या, अशा जखमा बरोबर नाही. असं काही कुठलं आंदोलन चिरडण्याचा पद्धती आहे का? पण लाठीचार्जचा जो कायदा आहे त्याच्यात गुडघ्याच्या खाली मारणं अपेक्षित आहे, मात्र डोके देखील फुटलेले आहेत विद्यार्थ्यांची. मारताना तुम्ही लाठाकडे कशा चालवत होते ते रागाने आणि पोरींना हाताला खेचून त्यांचे कपडे फाचेस्तोर पुरुष पोलीस खेचतायत. ते काय रस्त्यावरच्या पडलेल्या पोरी होत्या काय? चांगल्या विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन करतायत त्यांना तुम्ही हाताला धरून त्यांच्या शर्टाला धरून खेचत नेता. ही कुठली पद्धत नवीन काढली तुम्ही? तुम्ही या देशामध्ये पोलिसी राज आणू इच्छित होतात का? की याच्या पुढे तुम्ही खाकी वर्दीला घाबरा नाही तर तुमचं काही खैर नाही. आज काय झालं? असं नाही होत. या देशामध्ये सर्वात मोठा आहे तो संविधान आणि त्या संविधानाने मला अधिकार दिला राईट टू एक्सप्रेस, व्यक्त होण्याची माझं स्वातंत्र्य आहे मला संविधानाने दिलं. आर्टिकल 19 मध्ये म्हणजे
मूलभूत अधिकारामध्ये ते नाही दिलेलं आहे. तुम्ही व्यक्तच व्हायचं नाही तर मग जगायचं कशाला? त्याप्रमाणे डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सांगितलं होतं की हा देश तरुणांचा आहे आणि आज तरुणांनी एक वेगळी क्रांती घडवून आणलेली पाहायला मिळाली. नाही, पण हा देश पहिल्यापासून तरुणांचाच आहे ना. म्हणजे महात्मा गांधी जेव्हा पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या आंदोलनात उतरले ते काही म्हातारे नव्हते ना, तरुणच होते. भगतसिंग, राजगुरू हे तर कॉलेजचे विद्यार्थी होते, 23-24 वर्षाची पोरं होती ती. एक विचार घेऊन एका विचाराच्या मागे लागलात आणि तो विचार पुढपर्यंत पकडून ठेवलात, हे सगळं देश तरुणांचंच आहे. आणि तरुणाईमध्ये जे शक्ती असते, जे सळसळणारं रक्त असतं. आता ती उघड्या जमिनीवर झोपलेली पोरं, वरती आभाळ, खाली जमीन, हरवण्यासारखं काय? त्यांचं काय बिघडवू शकतं हे गव्हर्नमेंट? काहीच बिघडवू शकत नाही. त्यामुळे सरकार पुढे प्रश्न होता की करायचं काय? काहीच करू शकत नव्हते. तर आणखी काही मागण्या आहेत त्याच्यामुळे हटणार नाही असं म्हणतात विद्यार्थी. मागण्या बरोबर आहे. पंतप्रधानांची माफी असेल, कारवाई असेल आणि खटले दाखल केले, केसेस दाखल केले, त्या मागे घ्यायलाच पाहिजे ना. असं कसं चालेल? त्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला खटले कारणीभूत ठरतील. उद्या त्यांना पासपोर्टला अडचणी निर्माण होतील, फॉरेनला जाताना अडचणी निर्माण होतील, प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासमोर अडचण उभा राहील. ते काही म्हणजे कुठल्या वाईट कामासाठी म्हणून आले नव्हते ना, एक व्यवस्था सुधारवण्यासाठी, आमच्यावर झालेला अन्याय दूर करा ह्याच्यासाठी रस्त्यावर आले होते. आता त्यांच्यावर जर केसेस पडल्या असतील तर सरकार मायबाप आहे. मायबाप सरकारने आपलीच पोरं आहेत. आता म्हणालेच आहेत ना आपले मोदी साहेब, डिअर फ्रेंड्स. तर फ्रेंड्सच्या खांद्यावर हात टाकून त्याला आपलंसं करा आणि त्याचे सगळे गुन्हे माफ करून टाका. काळात 10 कोटी दंड नाही, ते ठीक आहे, ते त्यांचं काय आलं तर त्यांनी पाहिजे ते करावं. तर याआधी आपण वारंवार सांगितलं तरुणाई देश हातात घेईल. ह्याआधी सुद्धा आपण काही वेळेस 15 परिषद बोललं, तशी नेपाळ श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतात सुद्धा उद्भवली नाही, भारतात नेपाळ आणि श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवू शकत नाही. 1000 जाती, 1000 धर्म, 1000 पंथ, 1000 प्रांत, 1000 भाषा, ही जी विविधता आहे ही भारताची ताकद आहे. पण त्याचबरोबर त्यामुळे आपण काश्मीर ते कन्याकुमारी एका दिवसात प्रवास होऊ शकत नाही. नेपाळमध्ये 24 तास अख्खा नेपाळ फिरून येऊ शकतो. त्यामुळे इथे ते 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 करतात म्हणून आपण करू असं होणारच नाही. पण आपली पोरं फार म्हणजे फार वाचतात, फार त्यांना समजतं. आणि आपल्याकडे एक स्वातंत्र्याचा मोठा इतिहास आहे, गांधींचे संस्कार आहेत. तुम्ही गांधींना गोळ्या घातल्या पण गांधींचे विचार अजून संपलेले नाहीत, हे आंदोलनात दिसते. तर नीट पेपर कुठे इथे अशा अनेक स्वतःला कुठेतरी येत्या काळात सत्ता बदल होऊ शकते नाही, ते पुढची स्वप्न बघण्यात काय अर्थ नाही. आज जे झालं ते चांगलं. अण्णासाहेबांनी कुठेतरी मौन बाळगलं. त्याच जंतर मंतरमध्ये लोकपाल घेण्यासाठी अनेक लोक अण्णाबद्दल बोलू नका. अण्णा या माणसाचा माझा 93 अण्णा या माणसावर विश्वास नव्हता. आजही नाही, उद्याही नसेल. तर कालपर्यंत लाठाकाठ्यांची भाषा करणारे मोदी आज फ्रेंड म्हणून बोलायला लागले विद्यार्थ्यांना. कुठेतरी असं वाटतंय की सरकार नमलं आहे काय विद्यार्थ्यांना? त्यांना नमावंच लागलं. एक वय असं असतं ना, त्याच्यासमोर आरेगावी चालतच नाही. बाबा ओरडले तरी आई मांडीवर बसून जेवायला घालतेच. ते वयच तसं असतं. त्याला तुम्ही जास्त केलं, दरवाजा उघडून घराच्या बाहेर पळून गेलात म्हणून समजायचं. तर ते पळणारी पोरं आहे ती सगळी. येणाऱ्या काळात इथेनॉल संदर्भात देखील आंदोलन आपल्याला पाहायला मिळणार. कारण सुरुवातच झाली आहे इथेनॉल. आणि आता या देशाला आंदोलनाची परत एकदा ताकद कळली. आता आंदोलनं पेटतच राहतील. ओके, हिंदी. उद्याच्या मोर्चामध्ये आता आव्हान केलं होतं त्याचं. नाही, आता मी फोन करतो, आता बघूया. उद्या मोर्चा आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेला मोर्चा उद्या आहे. त्याच्यामुळे कर्तव्य करत तुम्ही देखील सामील उद्याच्या मोर्चामध्ये. सर, जिस प्रकार से जंतर मंतर पे आंदोलन चल रहा था, धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा जो स्टूडेंट्स है मांग रहे थे, उन्होंने आज इस्तीफा दे दिया है. नहीं, ये मांग जो थी, ये मांग भारत भर में उठ रही थी.
और खास करके जब से ये आंदोलन जेनजी ने हाथ में लिया तब से ये आंदोलन का रूप ही बदल गया और जिस तरीके से वो उस आंदोलन में खेल रहे थे, दिमाग लगा रहे थे, उससे ये सरकार को झुकना ही था और वो बच्चों का गुस्सा घर में पहुंच रहा था। शांति से वो आंदोलन कर रहे थे, लेकिन जिस प्रकार से लाठीचार्ज हुआ उसके वो बाद सबसे दुख की बात है कि जिस तरीके से उनको पीठ पे हाथ घुमाना चाहिए था, प्यार से बात करने चाहिए थे, वो छोड़ के जिस तरीके से उनको मारा गया, वो उनको लगी हुई हर लाठी ये देश के भविष्य का मारी हुई लाठी। ऐसे भी कहा जा रहा है कि पंतप्रधान की कुर्सी को धोखा था, इसलिए इस्तीफा दिया गया। क्या आने वाले समय में इस प्रकार का माहौल? पंतप्रधान के कुर्सी को धोखा था नहीं था, मैं इसके बारे में बड़ी बात नहीं करना चाहूँगा, लेकिन ये सरकार को ये दिख रहा था कि देश भर में माहौल उनके खिलाफ खराब हो रहा था। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.